लाडकी बहीण योजनेसाठी सर्वात महत्त्वाची अशी अपडेट आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन हप्त्यासंबंधी की केव्हा महिलांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होऊ शकतो। त्याचबरोबर आता आणखीन जे पूर्वी होते त्यापेक्षा महिलांच्या संख्येमध्ये वाढ होऊन ह्या महिलांना सुद्धा आता लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेला आहे, म्हणजे फटका बसलेला आहे। तर काय संपूर्ण माहिती आपण सविस्तर समजून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। जर आपण बघितलं राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-KYC पडताळणीनंतर सुमारे 81 लाख नोंदणीकृत लाभार्थी महिला योजनेतून वगळण्यात आलेल्या आहे। किती 81 लाख नोंदणीकृत ज्यांनी नोंदणी केलेली होत्या अशा महिला वगळण्यात आलेल्या आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर जर बघितलं आपण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोपसुद्धा विरोधी पक्षाने केलेला आहे। अपात्र नोंदणी प्राप्तिकर भरणारे आणि शासकीय कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय यांना योजनेतून वगळण्यासाठी ई-KYC प्रक्रिया ही अनिवार्य केलेली होती। ई-KYC प्रक्रिया जी अनिवार्य केलेली होती त्यामधून ह्या महिलांना आता वगळण्यात आलेलं आहे। तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना असे स्पष्ट सांगितलेले आहे। त्या मानल्या की ही योजना सुरू झाली तेव्हा 2.63 कोटी महिलांनी नोंदणी केलेली होती। त्यापैकी 47 लाख महिला प्रत्यक्ष लाभ मिळाला होता। 2,47 लाख महिलांना हा लाभ प्रत्यक्ष मिळत होता। ई-KYC नंतर ही संख्या कमी झालेली आहे। आता 28 जून 2024 रोजी जाहीर झालेल्या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत होते। 93 लाख लाभार्थी कमी झालेल्या वृत्तावर स्पष्टीकरण आपण जर बघितलं बऱ्याचशा ठिकाणी असं सांगितलं की 93 लाख महिला बाद झाल्या, परंतु त्यानंतर त्यावर स्पष्टीकरण देताना आदित्य तटकरे यांनी असे सांगितले की ई-KYC नंतर लाभार्थी संख्या 1.67 ते 1.7 कोटीवर आली आहे। त्यामुळे सुमारे 62 लाख महिलांना वारंवार मुदतवाढ होऊनही ई-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यामुळे ह्या महिलांना वगळण्यात आलेले आहे। तसेच 16 लाख लाभार्थी वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आढळले आहे, तर 4.42 लाख लाभार्थी शासकीय कर्मचाऱ्यांचे नातेवाईक असल्यामुळे सुद्धा अपात्र ठरलेले आहे। काही पुरुष शासकीय कर्मचाऱ्यांनाही सुद्धा या योजनेचा लाभ घेतला असल्याचे समोर येत आहे। त्यांच्याकडून वसुली सुद्धा सुरू आहे अशी सुद्धा माहिती त्यांनी सांगितलेली आहे। यावर विरोधकांनी काय म्हटलेलं आहे आता आपण ते समजून घेऊया। सत्तेतील सावत्र भावांनी लाडकी बहीण योजनेवरही दरोडा टाकल्याची टीका काँग्रेसचे जे आहे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेले आहे। मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी सांगितलेले आहे की निवडणुकीपूर्वी महिलांना लाडकी बहीण म्हणणारे सरकार आता त्यांना अपात्र ठरवत आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार प्रवक्ते रविकांत वरपे यांनी सुद्धा सांगितलेले आहे की 38% महिला वगळून निवडणुकीचा जुमला असल्याचे त्यांनी म्हटलेलं आहे। तर यामध्ये जर आपण बघितलं तर आता लाडकी बहीण योजना जी आहे ती आता बऱ्याचशा महिला यामधून वगळण्यात आलेल्या आहे, परंतु आता जर आपण बघितलं तर महिलांच्या मनातील सर्वात मोठा प्रश्न जो आहे की तो म्हणजे की आम्हाला जून महिन्याचा हप्ता केव्हा जमा होणार। तर आता महिलांना जर आपण बघितलं तरी सर्व प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे आणि जून महिन्याचा जो हप्ता आहे पुढील 2 ते 3 दिवसात महिलांच्या खात्यामध्ये केव्हाही जमा होऊ शकतो। कारण आता जर बघितलं तर याच्या आधी सर्व हप्ते 15 तारखेच्या पूर्वीच जमा होत होते, परंतु आता 15 तारीखसुद्धा उलटलेली आहे। आता केव्हाही महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जूनचे पैसे जमा होऊ शकतात। जर का या 2-3 दिवसात जूनचे पैसे जमा झाले नाही तर महिलांच्या खात्यामध्ये जून आणि जुलै दोन्ही असे एकत्र 3000 रुपये सुद्धा जमा होण्याची शक्यता आहे। जर 2-3 दिवसात झाला तर जूनचं जमा होणार आणि जर 2-3 दिवसानंतर म्हणजे पुढील हप्त्याच्या नंतर झाला तर जून आणि जुलै असे दोन्ही महिन्यांचे हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। ही होती संपूर्ण माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।